धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. तत्पूर्वी आदरणीय महसूल मंत्री या सभागृहामध्ये आहेत, त्यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी बळीराजा शेतपानन आणि मातोश्री शेतपाननसारख्या या रस्त्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलेली आहे. पण ही योजना हाती घेत असताना एक गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो, ते म्हणजे आत्ता सध्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अध्यक्ष महोदय, ही जर महत्त्वाकांक्षी योजना जर पुढे घेऊन जायची असेल आणि पूर्णत्वाला न्यायची असेल तर अनेकदा आमचा अनुभव असा आहे की अति तातडीचे पैसे भरून सुद्धा मोजणी वर्ष दीड वर्ष मिळत नाही. माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की हा संप लवकरात लवकर कसा मिटेल. ज्यावेळेस हे अधिकारी आणि कर्मचारी संपावर गेले त्यावेळेस मी मतदारसंघातील अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं होतं, तर त्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आत्ताही 7व्या वेतन आयोगामध्ये S6 या योजनेमध्ये घेतलं जातं, त्यामुळे त्यांना जे काही पे स्केल मिळतं त्याचं बेसिक अवघं 19,500 आहे आणि ते टेक्निकल पद असून सुद्धा नॉन टेक्निकलमध्ये त्यांची गिनती केली जाते. त्यांना टेक्निकल पदाला मागे सरकारने परवानगी दिलेली आहे. माझी आपल्यामार्फत विनंती असेल की याला तात्काळ ही जी परवानगी आहे, ही त्यांची मागणी आहे, ही मान्य केली गेली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स जो दिला जातो तो ट्रॅव्हलिंग अलाउन्स देत असताना तो एसटीचा प्रवास असा धरला जातो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी एसटीच जात नाही, तर ती जात नसेल तर एसटीचा प्रवास आपण काय कसं धरणार. माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंद्याला 22 जागा मंजूर आहेत. 22 पैकी अवघे 13 त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर या सुद्धा तात्काळ भरल्या जाव्यात अशी माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे. धन्यवाद अध्यक्ष.